भाजपसाठी देशात वातावरण चांगलं दिसतंय, पण राज्यामध्ये तुम्हाला सोपं नाहीये. त्यांनी अवघड करून टाकलंय तुमच्यासाठी. नाही, आत्ता आपण पाहिलं सर्वच जण आपण याला एकमत आहोत की आत्ताचे कल जे आहेत ते तात्कालिक आहेत. हा. एका तासात जेव्हा सुरू होईल ऍक्च्युअल मतपेट्यातून मतं येण्याचंही, त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की नक्की काय चित्र आहे ते. हे खरं आहे, आता एनडीए पुढे आहे आणि एनडीए पुढेच राहणार आहे, परंतु आपण थोडं धैर्य धरून केलं पाहिजे. महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला अतिशय चांगले निकाल दिसतील, कारण भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं आता परिणाम दिसायला सुरुवात होतील. काही वेळातच, आता म्हणजे किती अर्धा तास पण नाही उरलेला आहे. प्रदीप पेशकर, आत्ताच राजू वाघमारे खरं तर गेले, पण ते बोलता बोलता असं म्हणाले की त्यांना त्यांच्या 2 जागांवरती अजिबातच शाश्वती नाहीये. पण तुमचंही तसं काही आहे? खरं पाहिलं तर काय होतं की 28 आम्ही लढवलेले आहेत, पण आम्ही महायुती म्हणून लढवलेले आहेत. की कुठले विषय, एखादे उमेदवार वीक असतील किंवा त्या ठिकाणी ऐन वेळेला वातावरण काय बदललं, एक्झिट पोल काय सांगतोय, याच्यावर काही प्रमाणात विश्वास पण ठेवायला पाहिजे. असं एकदम आपण डिस्कार्ड करून चालणार नाही. म्हणून त्या उद्देशाने त्यांनी सावध भूमिका घेतलेली आहे, एवढंच. ठीक आहे, दोघेही सावध भूमिका घेत आहेत आता, आणि स्वाभाविक आहे.